तर मला खूप साऱ्या लोकांची कमेंट्स आलेले आहेत, असे मेसेज आलेले आहेत की शाऊ तू ठीक आहेस ना, बरी झालीस ना, तुम्ही भाऊबीज केली का नाही केली, असे सगळ्यांना प्रश्न पडलेत. कारण मी काहीच पोस्ट वगैरे केलेली नाही आहे, कुठे फोटो नाही टाकलेला, काही अपडेट वगैरे दिलेली, आणि मी आजारी होती. तर सगळ्यांना असं वाटतं की मी अजून रिकवर झालेली नाही आहे. तर गाईज मी रिकवर झालेले, माझे फक्त गोळ्या चालू आहेत अजून, बट मी ठीक आहे. आणि आम्ही भाऊबीजी खूप छान पद्धतीने केले. फक्त एवढंच आहे, मी काही पोस्ट किंवा फोटो किंवा अपलोड असं काही केलेलं नाही आहे, कारण की आमच्या इथे लाईट गेली होती गाईज. त्यामुळे आमचे एवढे काही खास फोटो आले नाही आहेत, त्यामुळे मी ते पोस्टही केलेले नाही आहेत. नाहीतर मी पण ठीक आहे. आणि आम्ही भाऊबीज ही खूप छान पद्धतीने सेलिब्रेट केलेली आहे. जसं मी दरवेळी नेहमी काय ना काहीतरी अपडेट करत असते, तसं मी एवढे दिवस काही अपडेटही केलेले नाही आहे. आणि जसं की भाऊबीज झाली तसं मी त्याचे काही पोस्ट किंवा यशचे आणि माझे तर काही व्हिडिओ तर मी टाकलेलेच नाही आहेत. आणि मला सगळेजण हे पण कमेंट करतात की यश खूप स्वीट आहे, तो शांत आहे. तर गाईज तो शांत नाही आहे. त्याच्या एका व्हिडिओसाठी किंवा फोटोसाठी त्याच्या खूप पाठी लागावं लागतं की यश प्लीज कर ना यश, हे ते त्याला खूप कन्व्हिन्स करावं लागतं. त्याच्यानंतर तो राजी होतो. त्यामुळे की असे सगळेजण मला बोलत असतं की श्रावणी तुझा भाऊ खूप छान आहे, लगेच कन्व्हिन्स होतो, खूप छान फोटो काढतो तो, व्हिडिओ वगैरे लगेच हे करायला. तसं नाही आहे गाईज, त्याला खूप कन्व्हिन्स करावं लागतं. त्या दिवशी असंच झालं, लाईट गेल्यामुळे तो फटाफट तो बोला की मला ओवाळ, मला फटाकडे फोडायला जायचं. त्यामुळे उशिरा घाईत आम्ही ते सगळं झाल्यामुळे मला काही जास्त चांगले फोटो क्लिक करता आले नाही. त्यामुळे काही मी पोस्टही केली नाही. आणि मी ठीक आहे. आणि खूप छान असे आम्ही भाऊबीजसुद्धा सेलिब्रेट केलेले. आणि थँक्यू सो मच की तुम्ही खूप छान असं मला एवढं सगळ्यांनी ब्लेसेस दिली. माझी मम्मी सांगत होती 2 वीक कंप्लीट तिच्याकडेच माझा फोन होता, तर जसं तुमचे फोन मेसेज काही येत होते तर तीच अटेंड करत होती. तर तुम्हाला सांगत होती की श्रावणी यांचा कॉल आला होता, मेसेज आला होता. तर थँक्यू सो मच. आणि तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या ब्लेसेसमुळे मी आज ठीक आहे, ऑल ओव्हर सगळं ओके आहे. थँक्यू सो मच.